सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. नव्या दिवसांसाठी शुभ संकेत मिळतील. तुम्हाला तुमच्या मनाचं ऐकावं लागेल. चढ उतारांमुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. कुटुंबासोबत चांगले संबंध ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. बोलण्यानं आज तुमचे वाद सुटतील. नोकरदार लोक त्यांच्या कामामध्ये आनंदी राहतील. पैशांच्या बाबतीत त्यांचा फायदा होऊ शकतो. इच्छेनुसार खर्च केल्यानं तुम्हाला आनंद मिळेल, ज्यामुळे तुम्ही समाधानी व्हाल. ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमची कमाई खर्च करण्याची संधी मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल आहे. आनंदामध्ये घालवलेले क्षण तुमच्या लक्षामध्ये राहतील. तुमच्या अपूर्ण इच्छा आज पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमचं मन प्रसन्न राहील, ज्याचा तुमच्या आरोग्यावर देखील चांगला परिणाम होईल. महत्त्वाच्या प्रोजेक्टवरती तुम्ही आज काम कराल, त्यामुळे तुमचा पूर्ण दिवस व्यस्त राहील. विद्यार्थ्यांना आज यश मिळेल. संध्याकाळी सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. प्रेम जीवनामध्ये तुमचा रस वाढेल. प्रत्येक काम तुम्ही आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये चांगलं यश मिळेल, तसेच जीवनामध्ये आनंद मिळेल. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, ज्यामुळे तुम्हाला तुमचं ध्येय साध्य करता येईल. आज तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. नातेवाईकांशी देखील चांगला संवाद साधता येईल. मित्रांसोबत वेळ घालवता येईल. नोकरदार लोक काम झोकून करतील. कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. मित्र आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येईल. पैशाच्या बाबतीत तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळेल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सरासरीचा असेल. काही नवीन आणि आव्हानात्मक कामाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. दिवसभरामध्ये अनेक वेळा तुम्हाला बाहेर जावं लागेल. वेळेचा तुम्हाला सदुपयोग करावा लागेल. काम तुम्हाला वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सतर्क राहावं लागेल. व्यवसाय आणि गुंतवणुकीसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असू शकतो. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला नफा मिळेल. व्यवसायामध्ये पैसे कमावण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. पैशांच्या बाबतीत सावधगिरी तुम्हाला बाळगायला हवी. गुंतवणुकीचं तुम्ही व्यवस्थापन करा. जोडीदारासोबत रोमॅन्टिक नातं तुम्ही तयार करा. जीवनामध्ये तुमच्या आनंद आणि समृद्धीसाठी तुम्ही एकमेकांशी बोलू शकता. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमचा कामामध्ये व्यस्त राहील. तुम्ही आरोग्याची काळजी घ्याल, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार नाही. नातेवाईकांकडून तुम्हाला विशेष भेटवस्तू मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये तुमचं प्रेम वाढेल. एकमेकांसोबत जास्त वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. नोकरदार लोक त्यांच्या कामामध्ये व्यस्त राहतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांसाठी आनंदाची बातमी ऐकू येईल. तुमच्या खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. कोणत्याही कामामध्ये अतिउत्साह दाखवू नका. महत्त्वाचं काम वेळेवर पूर्ण करा, ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी तुम्ही कामामध्ये बदल करा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. तुम्हाला यश आणि आनंद मिळेल. रोजच्या कामामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. आरोग्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, अन्यथा समस्या निर्माण होईल.
नातेवाईकांकडून विशेष भेटवस्तू तुम्हाला मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या प्रेम फुलेल. जोडीदारासोबत तुम्ही आनंदी राहाल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. अतिउत्साहामध्ये काम केल्यानं गैरसमज निर्माण होऊ शकतात. महत्त्वाची कामं वेळेवरती पूर्ण करा. उत्पन्न आणि खर्चाचं बजेट तयार करा. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री काळ्या कुत्र्याला एक चपाती खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी चढ उतारांनी भरलेला राहील. मनामध्ये अनेक नकारात्मक विचार येतील, ज्यामुळे मानसिक ताण येईल. मन निरोगी आणि शांत ठेवण्याची गरज आहे. कौटुंबिक समस्यांबद्दल तुम्हाला काळजी वाटेल, त्या बोलून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. नोकरदार लोक कामाच्या बाबतीमध्ये अधिक समर्पित राहतील. इच्छा तुमच्या यशस्वी होतील. पैशांशी संबंधित बाबतींमध्ये तुम्हाला फायदा होईल. इच्छेनुसार खर्च करण्याची तुम्हाला संधी मिळेल. कमाईवरती तुम्ही आनंदी असाल. प्रियजनांसोबत तुम्हाला समाधान मिळेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातून सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी मिळता जुळता राहील. दैनंदिन कामामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. आरोग्याची काळजी घ्यायला मात्र तुम्ही विसरू नका. त्याकडे दुर्लक्ष केल्यानं अनेक समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. नातेवाईकांकडून तुम्हाला भेटवस्तू मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला प्रेम वाढेल. तुम्ही कामाचं कौतुक कराल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. वाढत्या खर्चावर मात्र तुम्ही नियंत्रण ठेवा. तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. कोणतंही काम तुम्ही अतिउत्साहानं करू नका. नात्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. महत्त्वाची कामं तुमची वेळेवर पूर्ण होतील. खर्चाचं बजेट सांभाळा. ध्येयावरती लक्ष केंद्रित करा. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. भावनिक चढ उतार असू शकतो. आचरणाकडे मात्र लक्ष द्या. कौटुंबिक समस्यांबद्दल तुम्हाला चिंता वाटू शकते. विनाकारण काळजी करण्यापेक्षा कुटुंबाशी बोलून तुम्ही चिंता दूर करा. नोकरदार लोक कामामध्ये व्यस्त राहतील. आर्थिक बाबतींमध्ये तुम्हाला फायदा होईल. तुमच्या इच्छेनुसार खर्च करण्याची तुम्हाला संधी मिळेल. खर्चाकडे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या. समाधानाच्या भावना ठेवा. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज घरामध्ये शुभ कार्य घडेल, ज्यामुळे तुम्ही आनंदामध्ये असाल. नातेवाईकांसोबत तुमचा संवाद वाढेल. नवीन वस्तू खरेदी करण्याची तुम्हाला संधी मिळेल आणि भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. विद्यार्थी अभ्यासामध्ये व्यस्त असतील. नवीन ठिकाणांहून ज्ञान मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न कराल आणि आर्थिक बाबतीमध्ये तुम्हाला फायदा होईल. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. भविष्यामध्ये आनंद आणि समृद्धी तुम्हाला मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सफेद चंदन कपाळावर लावून शिवपिंडावरती जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी लकी असणार आहे. हा दिवस तुमच्यासाठी यशस्वी ठरेल. कामामध्ये हवं तसं यश तुम्हाला मिळेल. तुम्ही कामामध्ये अधिक वेळ घालवाल. तुम्ही तुमच्या कामामध्ये कठोर परिश्रम कराल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना मात्र तुम्हाला सामोरं जावं लागेल, ज्यामुळे तुम्ही थोडे निराश व्हाल, परंतु तुम्ही स्वतःला निराश होऊ देऊ नका. संवाद साधल्यानं समस्येवरती आज तोडगा निघेल. वरिष्ठांना तुमच्या कामाबद्दल अधिक चांगलं सांगावं लागेल. पैशांच्या बाबतीतही तुम्हाला फायदा होईल. तुमच्या इच्छेनुसार खर्च करण्याची तुम्हाला संधी मिळेल. पैसे खर्च करून तुम्हाला आज समाधान मिळेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस चढ उताराचा असेल. तुमच्या मनामध्ये विविध विचारांची थोडी चिंता असेल. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. कौटुंबिक कलह वाढेल. नोकरदार लोकांना आर्थिक बाबतीमध्ये फायदा होईल.
तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल आणि कमाईनं समाधानी व्हाल. आर्थिक परिस्थिती समजून घेऊन खर्चावरती नियंत्रण ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. धीर धरल्याने यश तुमच्या पदरी पडेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. धन्यवाद.